रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. देवाई करे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेची सुख आगडे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून त्रिष्टते. नको वैकुंठीचा वास तया सुखा असे नाश अद्भुत हा रस कथा काढी नामाचा. या वैष्णवांची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून त्रिष्टते. तुझ नामाचा महिमा महिमा तुझनकडे मेघ श्यामा श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी जन्म गोड यासाठी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडुनी त्रिष्टतील. समचरण सरोजम सांदली लांबुदाभं जगननीत पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धौलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन. मुदरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची. काय माझी वाणी मानेल संतासी रंजू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी देई प्रेम काय कडा. या मनासी लागू नामाचा चंद आवडे गोविंद गावयासी. मजक्षीण झाला संसार संभ्रमे सीतळ या नामी कृपा झाली. देवाई करे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेची सुखागडे. या वैष्णवांची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून त्रिष्टतील. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसम्राट ज्यांना महाराष्ट्राचे जनक म्हणतात राजे छत्रपती शिवरायांचे गुरुजी महाराष्ट्र भूषण जगवंदनीय तुकाराम महाराजांच्या 4 कडव्याचा चौचरणी वैष्णवाचं लक्षण सांगणारा अभंग आहे. विठाला सालावादाप्रमाणे चालत असला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पुणित पावन आपल्या करमूळ नगरीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या मंदिरासमोर प्रांगणामध्ये वर्षसुद्धा ठाऊक नाही असा आपला सप्ताह आहे. असा जुनाट जुगारीची नाणी भवता काळाची ठेवणी. जुनाट बहु काढा अनादि बहु काढा म्हणून वेदा चाडा लावी लागी माय. असा जुनाट परमार्थ आहे. फक्त टाय बदलाई काढा. या टाय मृदुंग नृत्यांना जास्त जोर आहे. बरोबर आहे का नाही? हां टाय आणि मृदुंग वैष्णवसनं भांडवले
भांडवल येते. हां, म्हणून टाळ काश्याचे पाहिजे. म्हणजे पूर्वी ही जुनी मंडळी देवराम भाऊ येते तर आता काय सांगायचं बुवा, नुसता टाळना आवाज माझा आवाज मिक्स होई जाय, ते अख्खा गाव जागी होई जाय. टाळ घोड चिपुल्या नाद, ब्रह्मरस जर तयार करायचा असेल तर त्याला टाळांची, काशांच्या टाळांची खूप गरज आहे. आणि एक जुनाट असा आपला परमार्थ आहे. म्हणून सज्जन हो, आज हरिभक्तपरायण तात्या आहेत, आमचे तुकाराम महाराज आहेत, माझे परम मित्र नामदेव महाराज आहेतच, देवराम महाराज आहेत. बऱ्याच दिवसापासून दर्शन नव्हतं. माझ्याकडे सप्त्याला आले, काही ॲक्सिडेंट झाला बा सगळे. आणि सर्व विनेकरी महाराज, गावातील सर्व भजनी मंडळ आणि आमचे बारकू महाराज आहेतच, बरोबर आहे ना? हां, हरिपद प्राप्ती भोड्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास, बरोबर आहे ना? भोडा माणूस आहे. हां, तुका म्हणे भोडा जिंकूजा आणि कडी काय, आता प्रमाणाशिवाय काय बोलायचं, बरोबर आहे? असं आहे. आमचे इरवान आप्पा आले, विनेकरी बाबा असतील, आणि हा काय मास्टर मागे राहा. जो प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य, आचार्यना शेवट नंबर असतात ज्ञानंद बाबा, होय का? प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य. प्रज्ञानंद महाराज आहेत आणि सर्व परमार्थ सिस्टम गुरु आणि साऊंड सिस्टम प्रकाश शंकर सोनवणे, मंडप डेकोरेशन. आणि साऊंड सिस्टीम कोणाची? विनोद दादा आहेत का? धन्यवाद. बाहेर आलं असतं बरं असतं, पण चांगलं आहे, काही टेन्शन नाही. ऐकणारी मंडळी आपल्या गावाची, म्हणजे आपल्या काही देखाडणं नाही, आपले सेवेकरी. आजची ज्यांच्याकडून कीर्तनाची सेवा आहे ते श्रीमान कैलासवासी काशीनाथ विठ्ठल वाणी यांच्या पुण्यस्मरणार्थ विजय काशीनाथ वाणी यांच्याकडून आजची कीर्तनाची सेवा आहे. ज्या ज्या भाविक भक्तांनी कीर्तनं घेतलीत, मी पुनश्च बोलतो, ज्यांनी ज्यांनी अन्नदान घेतलंय, ज्यांनी ज्यांनी कीर्तनं घेतलीत, तुम्हाला एक सांगून जातो, तुमच्या मायबापाच्या पुण्यतिथी या धर्म मंदिरातच झाली, तुम्हाला पुन्हा करण्याची गरज नाही. प्रमाण सांगतो, आता ऐका. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण हो, फिटले पितरांचे ऋण हो, माझे झाले गयावर्जन हो. पिंड पदावरी दिला आपुलेनी करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण सर्व कार्यक्रम करतोय. या जगामध्ये माणूस मोक्ष मिळवण्याकरता जातोय. बरेचसे लोक आता महादेवाची बाया लोक सेवा करतायत आणि बरेचशे लोकांना असं वाटतं बुवा मला मोक्ष मिळाला पाहिजे, पण तुकाराम महाराजांनी मोक्ष खुडून काढला. आणि वैष्णवांचे लक्षण तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये जेवढी गाडी मंडळी आहे, इथं अभ्यासू मंडळी आहे, ज्यांनी माळा घातल्या आहेत, वारकरीची सेवा करतायत, एकादशी सारखा व्रत वैकल्य करतायत, पायी वारी करतायत, अन्नदान करतायत बापाच्या नावाने, तुम्हाला सांगून जातो, एक कधीही मोक्षाच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. वारकरी संप्रदायाने मोक्ष खोडून काढलाय, तुम्हाला सांगून जातो. एक आपट्यामध्ये सुद्धा एक आहे, कान फुका बाहेर निघा, त्या मोक्ष झाला होतं, मोक्ष नाही. तुकाराम महाराज म्हणतो मोक्ष नाही. तुम्हाला सांगतो, आपल्या संप्रदायामध्ये एक सांगून जातो, हा संप्रदाय असा आहे, आधी भगवान शंकरापासून तर आजपर्यंत मागे चालत राहील. या देवामध्ये सुद्धा बदल नाही, या नामस्मरणामध्ये सुद्धा बदल नाही. अनेक संप्रदाय निर्माण झाले. देवराम बाबा संप्रदाय ज्यांनी ओपन केलेत ते मेलेत, नाही संप्रदाय बंद पडलेत. पण 15 लाख लोक माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालतात आणि 25 लाख लोक पंढरपूरला जातात. ही कमी आहे फक्त माझा पांडुरंगाची. कुणी कुणाला सांगतात जातपात खोडून काढली या संप्रदायाने. तुम्ही आपण जातीपातीवरून सर्व भांडणं चालल्या होत्या, जातपात खोडून काढली. 12व्या शतकामध्ये त्या लोकांना त्रास झाला. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेत, पण ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आल्यानंतर माऊलींना किती त्रास झाला, बरोबर आहे का नाही? हां, काही पाहिलं नाही हो. हां, तुम्हाला सांगतो सज्जन हो, या जगामध्ये जर तुम्हाला रिद्धी सिद्धी पाहिजे असेल तर मी सांगतो तिथं जा. तुम्हाला पैसा पाहिजे असेल मी सांगतो तिथं जा. तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर शेगावला जा.
तुम्हाला जर रिद्धी पाहिजे असेल, पैसे जर लागणार असतील तर शिर्डीला जा. तुम्हाला संसारामध्ये सुख समाधानी पाहिजे असेल तर अक्कलकोटला जा. पण तुम्हाला सांगतो महाराज, तिथं गेल्यानंतर पैसा समाधानी मिळू शकेल. मग तुमच्या संप्रदायामध्ये आहे काय? आमच्या संप्रदायामध्ये पैसा मिळू शकत नाही, पण माणूस जीवनमुक्त होतो या संप्रदायात. बरेचसे वारकरी अंगावर कपडे घालतात, पण कपडे असे असतात महाराज, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिसे पण मिरवी जगा माझी. जगा माझी पिसे पण मिरवी, महत्व हरवी, चातुर्य लपवी, स्वकीर्ती कानी नाईकावी, पूज्यता डोळान पहावी. स्वतःची पूजा करून घेत असेल या जगामध्ये त्याला साधू म्हणत नाही, असं संप्रदायाचं मत आहे. साधू केव्हा म्हणतात? मेल्यानंतर जगाने त्याचा उदो उदो करा केलेल्या परमार्थाचा सिद्धांत दाखवावा, त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. आमचे बाबा सांगायचे, बराच लोक जित्तावर अपेक्षा करतात, समजिलो यांना तार उडी जायले. अलग लक्षात. पण तुम्हाला सांगतो, जीवतपणे त्याची अपेक्षा करू नका. महाराज म्हणतात संप्रदायामध्ये एक सांगतो, मोक्ष खोडून काढला का? देवाकडे याचना केली का? अभंग निवडला. याचा मुद्दा असा आहे की वारकऱ्याचे लक्षणं सांगितले अभंगामध्ये. आणि वारकऱ्याच्या आता पंढरीची वारी आहे, आणि पंढरीचं वार्ग लागलं म्हणजे कीर्तनकाराने अन्य बोलू नये, असा संप्रदायाचा नियम आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, महाराज वैष्णवाचे लक्षण सांगितलेत. वैष्णवाचे लक्षणं सामान्य आहेत का? हां, तुम्हाला सांगतो, आमचे शंकर बाबा दैवतकर हरिपाठ आपडला म्हणजे म्हणायचे, पैल मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी, प्राणायामी बैसलासे, तिने सांगेली माया, तेजोने दी कथा काया, मन गेले रे विलया, ब्रह्मानंदा माझारी, तेने सांगेली माया. जोपर्यंत जीवनातली माया जात नाही तोपर्यंत संप्रदाय बी परिपूर्ण होत नाही. जोपर्यंत जीवनातला लेस जात नाही, काकड्यामध्ये प्रमाण आहे, मनोजी वासना तोडोनी केली बिमोडी, मणिपूर नगर पाहता दुर्गती होडी, काम क्रोध लोभ मदमत्सरंकार दंभ जोडी, अखंड परमानंद सेवनी उभवी गुडी ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाया. या बोधापर्यंत कोण पोचू शकतंय? आमचे शंकर बाबा होते दैवतचे. त्या लक्षणामध्ये बसायचे. आणि तुम्हाला सांगून जातो, महाराज म्हणतात एक करा. बऱ्याच लोकांना, महिला मंडळांना सांगून जातो, मोक्षाच्या भानगडीत पडू नका. तुकाराम महाराजांनी मोक्ष खोडून काढला. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे इथून सुटणे, देवाजवळ बसणे. बरं, देवाजवळ जे बसला तर त्याला जन्म मरण नाही. जीवाला काय आहे? जन्म मरण. 6 उर्म्या सांगितल्या संप्रदायामध्ये, केला षड उर्मीचा मार. महाराज म्हणतात, अरे जन्म मरण नाहीसा करून जर घेत असेल तुम्ही, देवाजवळ गेलात, मग देवना जागे जे घ्या त्या आधार कार्डनी वय वाढत नाही, घटत बी नाही, वाढावून काम नाही, एसटी मग फुकट फिरान बी काम नाही. अलग लक्षात. हा, देवाजवळ अखंड राहणे त्याला म्हणतात मोक्ष. पण तुकाराम महाराज सांगतात, मला मोक्ष नको. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभची ठेवा ठेवा, मोक्ष तुमचा देवा देवा रे, मला मोक्ष नको रे, मला पाहिजे जन्म. काय पाहिजे? जन्म. कशा करता पाहिजे? जन्म जर झाला तर माणूस कर्तबगारीने मोठा होतो, कर्तृत्व शक्तीने वाढतो. किमान सामान्य कुटुंबामध्ये जरी जन्माला आला तरी 21 पिढ्यांचा उद्धार करू शकतो, एवढी ताकद या भजनामध्ये. किती? एवढा उद्धार करू शकतो. पण तो जन्माला आला पाहिजे. जोपर्यंत तो जन्माला येत नाही तोपर्यंत त्याला कसलाही त्याचा उद्धार होऊ शकत नाही. महाराज म्हणतात, घेईन जन्मांतरे हेची करावया खरे,
जन्म घेईन मी नाना भाऊ सोशीन यातना. अरे जन्मातना यातना आहे, जन्म काय साफ सोपा आहे का? तरी तुकाराम महाराज सांगतात मोक्ष नको मला जन्म पाहिजे. महाराज म्हणतात भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानुला था. तुका म्हणे आता, तुकाबाराय सांगतात आता भय नाही जन्म घेता मला त्याचं भय नाही. मोक्ष पद तुझ्या केल्या कारणे, मोक्ष पद तुझ्या केल्या कारणे, मोक्ष पद तुझ्या केल्या कारणे, मोक्ष पद तुझ्या केल्या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगे, आम्हा जन्म घेणे युगायुगे, आम्हा जन्म घेणे युगायुगे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. विटेचे सुख नवे भक्ती रस, विटेचे सुख नवे भक्ती रस, विटेचे सुख विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस. भक्तिरस असा आहे की न विटणारा रस. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून सांगतो रसाचे बरेच प्रकार आहेत. बरोबर आहे ना? सोमरस, आमरस, आता आमरस, सुधारस, बरोबर आहे का? रसाचे बरेच प्रकार आहेत. पण हा रस असा आहे ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल, तेने पिडा वारेल, तेने पिडा वारेल. ब्रह्मरस घेई काढा मालेगाव ना नका प्यारे बाप काढा. कोणचा काढा? ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. ब्रह्मरसाचा काढा घ्या. हा ब्रह्मरसाचा काढा आहे. हो, ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला गी केले नारायणी. एकट्या अर्जुनाला तो ब्रह्मरस सांगितला, पण अनेक अर्जुन इथं बसलेले आहेत आणि अनेक भक्तिमती माता बसलेले आहेत. यांना मोकळं करून दिलंय तो ब्रह्मरस. ते ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे उपकार समजा. नाहीतर कानाकोपरे मग आपल्याला हे काही हातामध्ये मालिकान गाथा आणि हे काय आपला अधिकार होता का? अरे सामान्य माणसाला सुद्धा अधिकार दिला. आमचे अण्णा सांगायचे हरिजन लोकांना पंढरपुरामध्ये प्रवेश नव्हता, आचार्य आत्र्यांनी उठाव केला, मोठा मोर्चा नेला पंढरपूरला. का नाही तो द्वारामध्ये प्रवेश? प्रमाण भरपूर आहेत. मग दांडक्यापासून त्यांना का फिरवतात? बरोबर ना? दांडक्यापासून फिरायची आणि सांगितलं दांडक्यापासून हो प्रवेश नाही. आमचा देव बाटतो. अरे ज्ञानेश्वर महाराजांचे प्रमाण आहेत. बिलकुल ज्ञानेश्वर महाराज बी मानत नव्हते. मग काय सांगितलं? समितीने मोर्चा आला. मामासाहेब आळंदीचे अध्यक्ष आहेत. मामासाहेब जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मामासाहेबांना सांगा. मामासाहेब गेले. मामासाहेबांवर गेलं ते. मामासाहेबांवर गेले. मामासाहेबांनी काय सांगितलं? दांडक्या जवळ ज्या पण देवाला स्पर्श करू नका, निघून या. मामासाहेबांनी त्या आचार्य यात्रेने सकाळी पेपरमध्ये लिहिले दांडेकरांनी दांडक्यापासून फिरायला लावलं. मामासाहेबांचे शिष्य बघा मोठे होते. मामा आम्ही यांच्यावर लिहू का? मामासाहेबांनी काय सांगितलं? अरे कुत्राल दगड मारावर त्या जास्त डाव जातं. शहाण्या माणसाने बोलूच नाही आणि शहाणा माणूस बोलतच नाही. ज्याचा परिपूर्ण अभ्यास आहे तो बोलत नाही. म्हणून तो अधिकार मामासाहेबांनी सांगितलं की दर्शन द्या आणि मग ते दर्शन मोकळं झालं. आचार्य यात्रेने मोठा उठाव केला. का या संप्रदायामध्ये अनेक पंथ जन्माला आले, अनेक निर्माण झालेत, पण ते संप्रदाय बुडलेत भाऊ. आणि आपला संप्रदाय जगला याचं कारण असं आहे की एक देव आहे. हो, एक देव आहे जो आधी भगवान शंकराने मानला तोच आम्ही मानतोय. याच्यात बदल झाला नाही. म्हणून महाराज म्हणतात की आम्हाला मोक्ष नकोय. का मोक्ष नकोय? महाराज म्हणतात मला जन्म पाहिजे. का?
घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, गाली लोटांगण महाद्वारी रे, गाली लोटांगण महाद्वारी. घेईन मी जन्म याचसाठी देवा. मला पुन्हा हे लोक मिळले पाहिजे, मला वारी भेटली पाहिजे, मला पंढरपूर भेटलं पाहिजे, मला ब्रह्मनाद मिळाला पाहिजे. याच्या करता देवा तुझ्याकडे जन्म मागतोय. मला मोक्ष नकोय. काही लोकांनी शंका काढली, तुकाराम महाराजांना मोक्ष कळत नसावा. तुकाराम महाराजांना मोक्ष कळत नसावा. तुकाराम महाराज म्हणे सांगू, मोक्ष आम्हा घरी कामारी येतासी. ओ मोक्ष आम्हा घरी कामारी येतासी. ओ मोक्ष आम्हा घरी कामारी येतासी. ओ तुकाराम महाराज म्हणे आमच्याकडे मोक्षाचं काम करतो बुवा. तो काम करतो तरी आम्ही त्याला सांगत नाही की आम्हाला मोक्ष पाहिजे असं. आपला घरचे मोक्ष येतात ते मन बडं कांदान एक बी कुटकं राहू नको देऊ, बरोबर आहे ना. पण तुम्हाला सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं बुवा मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कुणाकडे राहतो. एक प्रमाण सांगतो, आमच्या अण्णा सांगायचे, तुका म्हणे हरीच्या दासान शुभकाळ दाही दिशा. ज्याच्या घरामध्ये समविचारित, ज्याच्या घरामध्ये मन जुळलेत, ज्याच्या घरामध्ये एकजुटीने नांदतायत. वाईट लोकांनी जरी तुमच्याकडे अंगार टाकला तरी त्याच्यावर पाणी टाकतायत. सुनबाई सासूची जरी वाईट सांगितलं असेल तरी घरात जाऊन तिला विचारते, तू असं बोलली का. ज्या वेळेला रामराज्य जन्माला येईल ना, त्यावेळेला तुमच्या घरामध्ये मोक्ष जन्माला येईल. वाईट लोकांचे विचार डोक्यामध्ये घालण्यापेक्षा मोक्ष येईलच कुठून. अरे दादा, कितीही तुम्ही वाईट विचार केलेत आणि घरामध्ये भांडणं निर्माण केलेत, मोक्ष येऊ शकत नाही. आपल्यावर आहे. तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा. मी संस्थेमध्ये संडास बांधायला लागलो, मला लोकांनी सांगितलं ते अशुभ दिशेला आहेत, उत्थान होणार नाही. म्हटलं हरीच्या दासाला कुठेही काही करा, मन चंगा तो कठोक में गंगा. ज्याचं अंतकरण शुद्ध असेल, आमचे गुरुजी सांगायचे, ज्याचं मन शुद्ध असेल, चित्त शुद्ध जरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. ज्याचं अंतकरण शुद्ध असेल शत्रू मित्र बनतो. पुन्हा बोलतो, ज्याचं अंतकरण शुद्ध असेल करमुळकरांनो शत्रू आपला मित्र बनतो. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये गढूळपणा असेल, आमच्या अण्णा सांगायचे, ते दिनले बी कुत्रा भुगतस. हा, तुम्हाला सांगतो, नथुसिंग बाबा भंडारा डोंगरावर गेलेत. सांगितलं ना, सवाई मुक्तीला 1932 साली त्यांनी कीर्तन ऐकलं मामासाहेब दांडेकरांचं, मला गुरुजी माळ घाला. बाबांनी सांगितलं माळ घालत नाही. माझे 40 गावला कीर्तन आहे, 40 गावला आहे, 40 गावला गेलेत. बाबा मला माळ घाला. मी जळगावला कीर्तन आहे. पुन्हा बाबा जळगावला गेले. मामा मला माळ घाला. माळ घालीन अगोदर हरिपाठ पाठ कर. आणि आळंदीला आहे. घरी गेले, हरिपाठ पाठ केला. महाराज 15 दिवसातनी आळंदीला गेलेत आणि हरिपाठ म्हणून दाखवला मामासाहेब दांडेकरांना. सांगितलं मामांनी,
की हा खरा साधक बनू शकतोय का, अनेकांचा उद्धार करू शकतोय. गेल्याबरोबर सांगितलं भंडारा डोंगरावर जाईन 2 वर्षापर्यंत गाथा पारायण कर. तुला दिवसा 1 लिटर दुधाची बंदीन, संध्याकाळी 1 लिटर दूध पाठवीन. शुद्ध गाईचे दूध प्यालेत. भंडारा डोंगरावर विहीर होती. गाथा पारायण करायची आणि दूध प्यायची. तुम्हाला सांगतो एक दिवस असा उजाडला. आता भंडारा डोंगरावर तर खूप झालं. त्यावेळेला घनदाट अरण्य होतं. त्यावेळेला माणूस जाणं मुश्किल होतं. पावट्या होत्या. तिथं गेले भंडारा डोंगरावर विहिरीतून बकेट काढायचे, दूध प्यायचे, पाणी प्यायचे, गाथा पारायण करायचे. एक दिवस असा उगवला करमुळकरांनो, तिकडनं वाघ आला. वाघ आल्याबरोबर आता तुम्हाला माहिती आहे वाघ म्हणजे नामदेव महाराजांच्या प्रमाणे इथं कीर्तनकार आहेत. आग्नी आणि शितडू बारगुबुवा, आग्नी आणि शितडू, व्याघ्र आणि कृपाडू हे दुर्लभजी दातारा. आग्नी शीतलता देऊ शकत नाही. देते का आग्नी? दाखला पोऱ्यान आणि इस्तोल धरली ना. मग ते आग्नी अशी म्हणे का तू दाखला आहे, तुला उमजत नाही म्हणे का. आग्नीचा स्वभाव काय आहे? जाणणे. आणि वाघाचा स्वभाव काय आहे? खाणे. आमच्या अण्णाचा वाघ आणि शितडू, व्याघ्र आणि कृपाळू हे दुर्लभजी दातारा. त्याचे म्हणजे हे प्रमाण कशा करतात? सुंदर आणि पतिव्रता हे दुर्लभजी दातारा असं आहे ते. म्हणून अग्नी शीतलता देऊ शकत नाही. वाघ कोणावर कृपा करू शकत. पण वाघ दिसला, अंतःकरण शुद्ध होतं बाबांचं. घाबरले नाहीत, उठले नाहीत. पाण्याची बकेट भरली, मायबापने ठेवून दिलं. तिकडनं वाघ आला आणि पाणी पिऊन निघून गेला. याचं कारण काय? अरे ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल त्याला वाघ काय काळ खाऊ शकत नाही. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध नसेल, मरेपर्यंत जरी देव भजा तरी देव भेटावूच नाही. महाराज म्हणतात अंतःकरण शुद्धपणाचे लक्षण सांगितले. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल ना, एकच सांगतो या कीर्तन सप्त्याच्या माध्यमातून तुम्हा सर्व करमुळकरांना, घर सुख समृद्धीने नांदवा, घरामध्ये शीतलता पसवा. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी विष टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर अगोदर घरच्या लोकांनी शहानिशा करा. नाही रामराज्य जन्माला आला तर मला विचारा. एक मुद्दा असा. म्हणून महाराज म्हणतात मोक्ष, हो मोक्ष नको मला, कारण जन्म पाहिजे. बऱ्याचशा लोकांनी सांगितलं जन्माच्या फजिता आहे. बाबूलाल बाबा पाठवून दे सांगायचे ना, सांगायचे गोड सांगायचे. ओम कोम सोम याचा विचार करा. ओम कोम सोम याचा विचार करा. वरच्या गावी जाता मामी डोंगण खाय वारा. मामी चला 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 वरच्या गावी चला. मागे घर पुढे दार, 5 जणाची खोली, घरात पैसोनी मामी नका खाऊ पोई. मामी चला. ओम कोम सोम याचा विचार करा. सोम बरोबर आहे ना. काय सांगू गर्भेची मज भोगिता नारायण मांस मड मूत्र तुझ्या क्षणोक्षणा यातसे माझे सोयीत नेनती कोण. गर्भेची आत्मा आईलाच माहिती बुवा. 9 मास कष्टला असी दहवन सुत झाली. येताच कर्मजाळ तुझी मन आडक. काय महाराज, गर्भाचा यातना असून सुद्धा तुकाराम महाराज सांगतात की मला जन्म पाहिजे. तुम्हाला सांगतो जन्माच्या यातना खूप आहेत. शास्त्र असं म्हणतोय की आईच्या गर्भामध्ये जीव हा 3ऱ्या महिन्याने प्रवेश करतो. पण घरात म्हातारा मेला, जीव कोणत्या दिशेने जातो अजून शास्त्रज्ञांनी सांगितलं नाही. बरं नाही सांगितलं. आमच्या अण्णा मला बोलल्या, दवाखान्यात बोलले, नारळाचं पाणी पिलं 2 मिनिटात राम म्हणून निघून गेले. चालता बोलता निघून गेले 2 मिनिटात. मुद्दा असा आहे की हरिभक्ताला कसलाही त्रास होत. एक मुद्दा असा आहे. म्हणून एक सांगतो तुम्हाला, जन्मताना फजित आहेत. पण तुकाराम महाराज सांगतात मला मोक्ष नकोय, मला जन्म पाहिजे. महाराज जन्म का पाहिजे? शास्त्र असं म्हणतंय 100 वर्षाचं मानवी जीवन आहे. आणि मानवी जीवनामध्ये 4 प्रहर पडतात. 1 तर 25 करा, 25 तर 50 करा.
50 तर 75 कारण 75 तर 100 जगला तर. पण मानवी जीवनामध्ये 4 तुकडे पडत आहेत. 1 तर 25, 25 तर 50, 50 तर 75, 75 तर 100. या मानवी जीवनाची अपेक्षा करतायत. अहो देवादिकांनी सुद्धा या मानवी जीवनाची अपेक्षा केली, काय सांगावं. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी वावा जन्म आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म पाहिजे का. वैष्णवागरी सदा जन जनती तारड. वैष्णवांकडे काय होतं महाराज, त्या वैष्णवांच्या अपेक्षामुळे तुकोबाराय सांगतात की मला तेच पाहिजे का. मी वारी करीन, मी या देवाचं चिंतन करीन, ब्रह्मरसाचं पारणं एक श्रवण करीन. म्हणून महाराज सांगतात मला मोक्ष नकोय, मला जन्म पाहिजे. जन्मताना अनेक फजिता जरी असल्या तरी मला जन्म पाहिजे. बरं तुम्हाला सांगतो, जन्मताना फजिता आहेत, मरताना मरण का सोपं आहे का. हा बरोबर आहे ना. आमच्या अण्णा सांगायचे 90 वर्ष ना दल्ला काटूर पडणार मरण टाइमली हो मोठी म्हणे दल्लान कुठेतरी लपाण्याची. दल्ला सांगायचे इटल मंदिरले बाकी ना पैसा देवायच्या तीन लोक मरताना बाकी ना दल्ला ना कनी मामाची उगती राय ना त्याला कुमचाडी राय ना. असा मुद्दा आहे. मरतानाही फजित आहे. मरताना फजित हो. एखादा माणूस ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणे आपला देह ठेवतो. ज्याने जन्मभर परमार्थ केला, ज्याला विकार कळले, ज्याला मानवी जीवन कळलं, तो आपला देह मनासारखा ठेवतो. झाकलिया घटीचा दिवा नेनो झाला काय केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी, या रीती जो पांडवा देह ठेवी, झाकलिया घटीचा दिवा नेनो झाला काय केदवा. आपण दिवा लावतो मायबाप, दिवाच्या डोक्यावर हात ठेवा. दिवा का डायरेक्ट विजतो का. नाही. कसा विजतो. हळूहळू हळू. तसा सात्विक भजन करणारा माणूस संसाराचा लेज धरत नाहीये. राम राम म्हणता म्हणता आपला देह ठेवतो. याला म्हणतात मरण. काही लोकांना मरताना सुद्धा एका माणसाने विचारलं प्रधानाला, प्रधान किती जमा झाले. तो म्हणे 11 पिढ्या खाते. कितल्या 11. त्या प्रधानले मारीबट ना होत बाबा. तो प्रधान म्हणे का मारा का म्हणे म्हणे 12वी पिढी काय काय म्हणे दगडे खावाड मला मोक्या कर. तुम्हाला सांगतो प्रमाण दिलंय तुकाराम महाराजांनी. जोपर्यंत तुम्ही धन साठवून मरे धन, लावी पोराची भांडण, लावी पोराची भांडण, साठवून मरेद. धन इतकं बी कमवू नका की लोक तुम्हाला नालायक म्हणतील, मुलं तुम्हाला नालायक म्हणतील. एकच करा महाराज, जन्म तुम्हाला कळा असाल तर 1 तर 25 ज्ञान कमवा. ज्ञानाने मन शुद्धी होते, ज्ञानाने मन जिंकलं जातंय आणि ज्ञानाने देव कळतोय. भगवान श्री ज्ञानोबराय 22 वर्ष जगले आणि 22 वर्षामध्ये 4 ग्रंथ लिहिलेत मायबाप. किती? 4 ग्रंथ. मुक्त लोकांकरता अमृतानुभव लिहिला, योग्यांकरता चांगदो 65 लिहिली, ज्ञानी लोकांकरता ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्यांना काही येत नाही त्यांच्याकरता हरिपाठ लिहिला. वय काय होतं 16 वर्षामध्ये 4 ग्रंथ लिहिले आणि 22व्या वर्षी समाधी संजीवन सोडा. 25 वर्षापर्यंत ज्ञान कमवा. ज्ञानोबराय सांगतात ना, आई से एक ज्ञान पवित्र एक निधान, जेत विटाडले मन चोक कीजिए, जेत विटाडले मन चोक कीजिए. महाराज ज्ञानी माणूस जास्त बोलत नाही आणि ज्ञानी माणूस जगाला आपलं ज्ञान सुद्धा सांगत. मी महात्मा आहे असं ज्या दिन जो माणूस म्हणजे समजले हो हाऊ गयामा टाय घालाना बी लायकी ना. म्हणून एक मुद्दा असा आहे, ज्ञानाने मनशुद्धी होते. 1 तर 25 ज्ञान कमवा, 25 तर 50 पैसा. कोण्या बी चोऱ्या करावं पैसा कमवा. शास्त्र असं म्हणतात घराची पायरी उतरली म्हणजे पैसा ना.
उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार डोळ्याला धनवंत वरवारे, डोळ्याला धनवंत वरवारे. उत्तमाची गती तो एक उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, पावेल. पैसा कमवा पण व्यवहार उत्तम ठेवा. हा फोन लावला मला 2000 पाहिजेत, लोकांनी 5000 टाकले पाहिजेत. समजावं यांनी तुकाराम महाराजांचा अभंगाचा अभ्यास केला. तुकाराम महाराजांचा अभंगाचा अभ्यास केव्हा होईल? एका फोनाने जर 2000 मागितले 10,000 लोकांनी दिले, समजून घ्यावं व्यवहार उत्तम आहे. व्यवहार काय आहे? उत्तम आहे. आणि ज्याने तुकाराम महाराजांचा अभंगच वाचला नाही, 100 फोन लाईसन लोक रुपया टाकाने समजी लिहू गाथाना यांना संबंध नाही. कळलं का तुम्हाला? एक तुम्हाला सांगतो उत्तम व्यवहार. आमचे गुरुजी सांगायचे, गावामध्ये एक सावकार होता. या सावकाराकडे लोक जातात. गेले बुवा, गेल्याबरोबर सांगितलं बुवा मला पैसे पाहिजे. किती पाहिजे? 10,000 पाहिजे. कशा करता? मुलीचं लग्न आहे. सगळे बसताय, पैसा नाही. आली एखादं पीक निघालं म्हणजे तुमचे पैसे मी देऊन टाकेल, जे व्याजदर असेल ते द्या. बोल काय व्याजदर? तो म्हणे दादा मला 2 रुपयाने दिले तर बरं होईल. तो म्हणे मी देत नाही 2 रुपये. तो म्हणे मग 2.5 रुपये द्या. बिलकुल नाही. तो म्हणे 3 रुपये द्या. चालाव नाही. तो म्हणे काय बी करा 5 रुपये द्या पण मला 10,000 रुपयात द्या. तो म्हणे आधी भेटावतच नाही. निघाला तो. पुन्हा एक आला. सांगितलं बा राम राम राम. काय? काही नाही, मुलाला फी भरायची 40 गावला 10,000 रुपये पाहिजे होते. काय व्याजदर द्याल? त्याने पुन्हा सांगितलं तुम्ही 5ने देत असाल 3ने देत असाल, पण मी एक सांगतो बँक 1 रुपयाने देते, मी तुम्हाला 1.5 रुपये देईल. 1.5 रुपये असतील तर मी पैसे घेईल, नाही तर तुमचे पैसे घेणार. मुलाला त्याने सांगितलं पाहाय तिथून 10,000 काढणे त्यांना देऊन टाक. 10,000 काढले मुलाने देऊन टाकले. दोघं घेऊन गे. संध्याकाळी मुलगा बसला, बाप बी बसला आणि बापाने मुलाला सांगितलं व्यवहार तुला कळाला का? पोऱ्या म्हणे तू इथला बानट ते मी आज उद्या काय अरे ज्याने 5 रुपये मागत त्याला दिना नाही आणि ज्याने 1.5 रुपये मागत त्याला दिना. बापाने सांगितलं मुलाला यालाच व्यवहार म्हणतात. काय म्हणतात? मग तुम्हाला काय कळालं याच्या? काय सांगितलं बापाने? जेले देणार नाही त्याला 10 रुपये बी परवडतस आणि जेल देणार त्याला 1.5 बी जड होत. विठाला महाराज म्हणतात त्याला उत्तम व्यवहार म्हणतात. उत्तम व्यवहाराने जगावं. महाराज म्हणतात काही लोक मरून जातात पण आदर्श आपला व्यवहार जगाला दाखवून देतात. बरोबर आहे का नाही? आदर्श व्यवहार करावा. व्यवहार करू नये असं नाही आहे. घरामध्ये उतरल्याबरोबर व्यवहार करावा लागतो. बरोबर नाही? देणे घेणे स्वैता कारणे. महाराज म्हणतात स्वैता करता एकमेकांना द्यावं घ्यावं लागेल. हा व्यवहार आहे. पण महाराज म्हणतात एक काम करा, चांगला व्यवहार करा. काय? 25 ते 50 पैसा कमवा, पण कसा कमवा? जोडोनिये धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. काही लोक पैसे कमवतात. शास्त्र असं म्हणतंय 1 रुपया कमवला तर 5 आणे सुद्धा धर्मा करता, देवा करता, देशा करता खर्च करा. कारण का? मनुष्य शरीर असं एक कर्तबगारीने मोठं होतं. काही लोक मरून जातात 2 रुपये खर्च करत नाही. मग महाराज सांगतात हां. काही लोक म्हणतात आमचे बाबा सांग मी कोणा लेवा माने, मी कोणा देवा माने. अरे तू कोणा लेवा माने कोणा देवा माने, मरेपर्यंत तुनं चंगण्यानं कोणीच नाव काढावं नाही. मुद्दा असा का? कर्तबगारीने मानवी शरीर मोठं होतंय. कर्तबगारीने मनुष्य जन्म फार मोठा जन्म आहे. म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर माणसाला उत्तम व्यवहार करायचा आहे ना, व्यवहारानिशी जगा. व्यवहार फार गोड करा. व्यवहारावर माणसं जगतात. व्यवहारावर देव मिळतो आणि व्यवहारावर
माणसाची माणुसकी ठरते. म्हणून महाराज सांगतात एक काम करा, व्यवहार 25 ते 50 पैसा कमवायचा आहे. पण कसा कमवायचा आहे? महाराज म्हणतात चांगल्या प्रकारे कमवा. बरं झालं महाराज 50 पर्यंत, शास्त्र 50 मध्ये रिटायर करतं बा. शासन 60 मा करस. एक 60 वाला माल भेटालो ना, मी अजून 2-3 वर्ष नोकरीला पाहिजे होतो म्हणे. बाबा एखादं प्रमाण होई नोकरी वाढावं ते सांगावं. असं कोण सांगे? सरकारी नोकरीवाला कोणी वतीन तर लाई लिहू नका बरं, त्याला बी प्रमाण आहे. रिटायर होईल माणसाले म्हणजे बाबा नोकरी 1-2 वर्ष वाढायला पाहिजे होती, मला 60 मा का रिटायर करत. मग तर शासनना असं म्हणणं आहे 60 ना पुढे माणूस डोकं काम करत नाही. म्हणे मग रिटायर काय केलं? आता प्रज्ञानंद बाबा इथं बसलेले आहेत. शास्त्र असं शास्त्र 50 मध्ये रिटायर करतं. अरे 50 मध्ये सर्व त्याग करा. पण शासन असं म्हणतंय तू 60 ना का रिटायर हो, तुले जर 2-3 वर्ष वाढावा तू 62 चेकवर ना सही कर दे. बरोबर आहे. मग 60 मध्ये रिटायर करतं शासन करतंय, पण शास्त्र 50 मध्ये रिटायर करतंय. महाराज म्हणतात 50 ते 75 आता ऐका. 50 पर्यंत रिटायर, मग 50 ते 75 लौकेशना वाढवा. काय वाढवा? लौकेशना, वित्तेशना, दारेशना 3 प्रकार सांगितले सर. लौकेशना वाढवा. लौकेशना म्हणजे काय? लौकेशना म्हणजे करमुळमध्ये जर तुम्ही मंदिराचं काम केलं, करमुळमध्ये जरी सप्ताह केला, करमुळमध्ये जरी टाळ वाजवला, करमुळमध्ये विणा वाजवला, करमुळमध्ये पखवाज वाजवला, करमुळमध्ये जरी तुम्ही गायन केलं, करमुळमध्ये साऊंड सिस्टीमची सेवा केली, करमुळमध्ये अन्नदान केलं, कुठंही सांगण्याची गरज नाही. वारा किती वेगाने जातो निरोप देण्याकरता, चांगल्या माणसाची वाऱ्यासारखी कीर्ती पसरते. याला म्हणतात परमार्थ. निवडणारच बोर्डा लावणार पडतो, पण हरिभक्त पराय लावात बोर्डा नाही. त्याचं कारण असं आहे, एक सांगतो अजी गुरु रामदास बाबा वरसाडीकर सांगायचे आणि आमचे अण्णा ते कीर्तना सांगायचे. तुम्हाला सांगतो पेट भरेंगे भीख मांगेंगे प्रभु के वरदान का, पेट भरेंगे भीख मांगेंगे प्रभु के वरदान का, डरता है बुरी बात से है व्रत खानदान का. ज्याला बुरी बात खपत नसेल त्याला म्हणा खानदान, आणि ज्याला सर्वच खप असू तो गडी वरना का वय ना. असं म्हणताय की मरेपर्यंत माणसाने नीती आणि चारित्र्य या 2 गोष्टी पाळल्यात. महाराज म्हणतात नीती आणि चारित्र्य पाळलं देव बनून तुम्ही मराल, असं शास्त्र सांगतं. मानसाचे झाले देव, मानसाचे झाले देव, माझ्याचा अनुभव, माझ्याचा अनुभव, आपल्यामध्ये जन्माला आले ज्ञानेश्वर महाराज, आपल्यामध्ये तुकाराम महाराज जन्माला आले. आमच्या बाबांचं कारण झालं 13 दिवसापर्यंत कितीही समाज आला. तुम्हाला सांगतो गुलाबराव पाटलाने सांगितलं 10 कोटीची जरी प्रॉपर्टी कमवली असेल तरी एवढे लोक अंत्यविधीसाठी येऊ शकले एवढं या माणसाने कमवलं. एवढा समाज आला. त्याचं कारण असं आहे, एक लौकेशना कमवा, पण लौकेशना कोणची पाहिजे? देवा धर्माची पाहिजे. हा, मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता, कडू येईल उच्चारिता. मी कोण आहे? मी देवाचा अंश आहे. या अनुभवापर्यंत पोचाल महाराज म्हणतात तेव्हा तुम्हाला देव कळेल. लौकेशना, चांगलं काम करा, वाऱ्यासारखी कीर्ती पसरेल. काही सांगण्याची गरज नाही. डुप्लिकेट लोकांना बॅनर लावावे लागतात. पुन्हा बोलतो, डुप्लिकेट लोकांना बॅनर लावावे लागतात आणि चांगल्या माणसाचे बॅनर लोक लावतात. वा, डुप्लिकेट माणसाला स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात आणि चांगल्या माणसाकरता समाज पैसा खर्च करतो. ही चांगल्या माणसाची ताकद आहे. एक मुद्दा असा आहे. एक महाराज म्हणतात अरे लौकेशना, वित्तेशना, दारेशना. लौकेशना वाढवा. 50 नंतर मी आता इथं वाड्याला कीर्तनाला गेलो गाडीमध्ये.
तिथं राम मंदिरचं बांधकाम चालू आहे. म्हणे तुची खरा येरवा उगा पसारा पसारा रे तू खरा बाकी सर्व पसारा. आई कोरोना मग म्हणलो अरे बाबा जो होता मना मना तो नाही लय ना डबा. अहो चाळीसगाव रवाना होय ना तो येईल उमजनं घर जातात वावरीक नाही. तू करा येर भाऊ गा पसारा तू का म्हणे मज अवघाचा कंटाळा तू एकला आवडती. म्हणून महाराज सांगतात घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया मोक्ष तुमच्या देवा तुम्ही दुर्लभची देवा. हा म्हणून मला मोक्ष नकोय. का नकोय महाराज म्हणतात याचा करता. आता बरंच आता या तुकडे जे सोडायला गेलं ना एक एक जे तुकडं सोडवलं तर किमान 10 दिवस किती. हा म्हणून महाराज सांगतात एक विनंती देवाला काय अभंगाचं पहिलं चरण. देवा ऐके विनंती देवा ऐके विनंती देवा ऐके विनंती देवा ऐके विनंती माझ नको रे मोके माझ नको रे का इच्छा अंतकाळची इच्छा असते माझी तर या इच्छा गती स्वतःच्या इच्छेवर म्हणणं याला म्हणतात परमार्थ. काय म्हणतात याला परमार्थ. आमच्यांना 1 महिन्यापासून सांगायचे मला औरंगपूर जायचे. कुठं मी आता वारी करणार शेवटची वारी माझी आणि मी तुम्हाला वारीला सुद्धा त्रास देणार सांगायचे आणि 2 पोया खायत. आता त्रास देणार आता वारी करायची आणि औरंगपूर राहायचं. औरंगपूर माझा सांगत पुढे गावना लोक थोडा येडान गंती मा काढेत पण मरणात त्या दिन रडणार लोक की आई खरंय प्रमाण सांगतो ऐका. सीना सांगून या जातो तिथी द्वादशी श्रावण मास तिथी द्वादशी श्रावण मास सेना सांगून या जातो. मी सांगून जातो तुम्हाला दादा
तिथी द्वादशीचा दिवशी श्रावण महिन्यामध्ये मी मरणारे. असो कोण आहे का मी अमुक दिन मरावे. रे काय आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सुख सोडा अनुपम्य, अनुपम्य झाला सुख सोडा. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, अमर मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मरण माझे मरून गेले, मज गेले अमर. मरण मरत मरण. ज्याला मरणाचं भय नाही त्याचं मरण मरत. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. आमानाई काही दाक, जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक, सकळीक वैकुंठ. झाला इहलोकी परलोक. या युगामध्ये राहणं काय, या लोकामध्ये राहणं काय आणि वरच्या लोकामध्ये राहणं काय. इहलोकी परलोक, सकळीक वैकुंठ. आम्हा नाही दाक, जन्म मरण काही एक. मला मरणाचं भय नाही आणि मला जन्माचं भय नाही. मला कसलाच भय नाही. कारण का मी शुद्ध परमार्थ केलाय. म्हणून एक या लोकात राहणं काय, वरच्या लोकात राहणं काय. मला वैकुंठ आहे. कारण का मी याच्यामध्ये भेद नाही पाडला. कशामध्ये आपली आठी येवा नंतर आठवी वाटापाट टाकतो परमार्थाचा मार्म. हो भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा धरणा, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा धरणा. आ शुद्ध नाम श्री हरीचे निज मुख लागले चाळा. शुद्ध नाम श्री हरीचे निज मुख लागला ताळा. आ हरी स्मरणाची बडेची अंकित केले कडी काढा. हरी वंदनाचे बळी केले अंकित कडी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा, जनार्दनी अखंड सुख सोडा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. इच्छा मरणी म्हणतात त्या लोकांना. काय भीष्माचार्यासारखं बरोबर आहे ना. इच्छा मरणी लोक म्हणतात. महाराज म्हणतात एक काम करा. हा जे जे इच्छा करू ते पूर्वी कल्पतरू, याप्रमाणे साधू जगतो. महाराज बसून महाराज म्हणतात एक काम करा. मजो नको रे हे मुक्ती तया इच्छा गती ह्याची सुखागडे. मरताना माझी इच्छा आहे की अंत गिरणाच्या काठ्याचा आला बुवा. तिथं उतरलो आम्ही गाडीतून. त्या ड्रायव्हरला म्हटलं थांबव बुवा. दल्ला होता दल्ला, हा कांद्यावर पावडी आणि रातना बाराला दल्ला एकला चालला होता. मग थांबाडे आपली दल्ला विचारली. आता कीर्तनकार म्हणजे चालता बोलता शिबिर विचार थांबवली बुवा. थांबा बाबा जय हरी जय हरी. चालले कुठे पाणी भराले. बाप पोरे सव येत म्हणे महाराज. तुम्ही वारमा का बो म्हणतात. त्या जातच नाही का त्या येतच म्हणे. म्हणतात मग तुम्ही का मना भरोसा नाही म्हणे. भरोसा नाही म्हणे. हो
मग पाणी म्हणजे त्या कोल्लवल्ल वरनं सोड देतं. म्हणतं वय काय म्हणे 80. म्हणतं माई पावडी तंगलोर तवलून राही का. तो म्हणे तसं नाही महाराज, जीवले अहंता आहे. काय अहंता आहे. गाडीत बसलो, इथं कीर्तनकार मंडळी आहे. मला पुनशी एक माणसाने विचारलं, या दल्लाबद्दल एक प्रमाण शेका म्हणे गाथा. बरोबर आहे का. आता बरेचसे लोक मौतीला जातात बाबा. मौतीच्या ठिकाणी विसावाच्या ठिकाणी अभंग बोलतात लोक, बोलतात ना. काय आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेची या. मग तो तडी विसावा ठिकाणी हा बघे का. आई डोका मीटर काढता का बरं. तो विसाव्याचा अभंगच नाही. कुंटलिया दावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. 22व्या वर्षी ज्ञानोबरांची भूक संपली म्हणून जगाकरता 4 ग्रंथ दिले. जोपर्यंत आपली तृष्णा संपत नाही तोपर्यंत माणसाला विसावा मिळत नाही. तुकोबरांना 42व्या वर्षी आपली भूक संपली म्हणून जगाकरता 5वा वेद गाथा लिहून दिला आणि सदैव वैकुंठाला गेलेत. याला म्हणतात परमार्थ. या मरावर ते तृष्णा, त्याला तृष्णाच राहिली तर तो जगी काय. तृष्णा म्हणजे काय. भूक. जोपर्यंत माणसाची भूक सरत नाही तोपर्यंत माणसाला विसावा मिळत नाही. म्हणणं काय म्हणता, आईशी ना होई घ्या अजून भूक सरेल नाही. म्हणजे सरी कवय म्हणतात, जेव जय तो सरी नाही. मुद्दा असा आहे, माणसाची भूक संपली म्हणजे माणसाला विसावा मिळतोय. तृष्णा मरेपर्यंत. गोविंददादा होते आंबणेरचे, ते गीत म्हणायचे. बारुडा काकड्यावर त्यांनी आयराणी गीतं बसवायला सुरुवात केली. सकाराम महाराज गादीपती 9वे पुरुष त्यांनी सांगितलं, तुम्ही जे आयराणी काकडा काढता का ते लोक मालिका वाजवली. आलं का लक्षात. आणि काकड्यामध्ये भाषा मराठवाड्याची आहे म्हणून आयराणी लोकांना कमी कळते. काकडा जर पाहायचे असेल, अभंग जर पाहायचे असेल, अभंगाची रूपरेषेची पाहायची असेल, घाटाचा वरती चला एकदम त्याला म्हणतात ते. मग आपल्या लोकांना का कळत नाही ते आपली भाषा नाही म्हणून. काही लोकांना मराठी लँग्वेज कळते म्हणून त्याचा अर्थ कळतो. बरोबर आहे का नाही. आता बऱ्याच लोकांना हे कळत नाही ना. हा. स्थावर जंगम आपले पै केले कृष्णा, हाकल आपुल्या गाई. कृष्णा हाकल आपुल्या गाई. काय समजलं लोक काही बाबा मन. स्थावर जंगम आपले पै केले कृष्णा, हाकल आपुल्या गाई. स्थावर मालमत्ता म्हणजे घर आणि जंगम मालमत्ता म्हणजे जंगल. मग तू आमना वावरमा डोरे गाल दिले, तू आठून गाई आगल. आता त्याचा अर्थ. म्हणून ते गोविंददादा म्हणायचे. काय म्हणायचे ऐका. माणसाची भूक का सरत नाही त्याचा अर्थ असा आहे. हा. ननीन बाई मनी आशा, इनी करी मनी मोठी दुर्दशा. कोण गेली आशा पाश. कळलं का. ती आशा बरं. कोणची आशा. आशा केवायसी उईगी पगार पडी का नाही पडील म्हणतच आशा. हा बरोबर आहे ना. ननीन बाई मनी आशा, इनी करी मनी मोठी दुर्दशा. पत्ता उमजू देत नाही माले रे साधे ना माले, दिन माले कायापूर गावले रे साधे ना माले. शरीर कोणचं गाव आहे. कायापूर गाव आहे. नवरा क्रोधोजीराव बिचारा म्हणा. कोण कोण क्रोध. नवरा क्रोधोजीराव बिचारा म्हणा. बोलता तिका स्वभाव शेते ना, 2-4 जण आवरतच तेले रे साधे ना माले, दिन माले कायापूर गावले रे साधे ना माले. बरोबर आहे ना. आता काय सांगावं. आता बरंच येते 10 शरण नाही आपले काय तेव्हा जाणं. महाराज सांगतात आशा. महाराज म्हणतात ही दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून महाराज सांगतात एक काम करा, तुम्हाला या शरीरामध्ये 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 11वं मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. महाराज म्हणतात याच्यामध्ये सर्व आहे. पण एक सांगतो तुम्हाला, खरा परमार्थाचा लेच जर तुम्हाला करायचं असेल तर 50च्या पुढे माणसाने एक काम करा, समाजाचं काम करा. आता काय करायचंय. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अरे 50च्या पुढे काहीतरी एक काम करा. गावात सप्ताह चालला असेल तर बिछाईत टाका. गावात सप्ताह चालला असेल तर वर्गणी गोळा करा. गावात मंदिर बांधकाम चालू असेल तर पैसा गोळा करा.
आणि एका सांगून जातो तुम्हाला, करमुडकरांनो, तुकाराम महाराज म्हणजे करमुडकरांचं नाक हे करमुडकरांनी दाखवलंय म्हणून खरा परमार्थ. एक मुद्दा असा आहे, परमार्थ करत असताना महाराज सांगतात लौकेशना कमवा, परमार्थाची कमवा, तुकोबा ज्ञानोबांची कमवा, स्वतःची लौकेशना सांगून टाका. मग 50 तर 75 तुम्हाला लौकेशना कमवायची आहे. आता 75 तर 100 ये नामा लाल शेर आहे जगना ते बरोबर जगला तर 75 वर्षाचा म्हातारा मला भेटण्याकरता आला. बाबा म्हटलं काय, 10:15 वाजल्यात म्हणे मला भूक लागेल पण मी आज गैरा खुशी आहे म्हणे. म्हटलं कारण सांगा. आणि तो दल्ला काही ना खुशी नाही होता, इथला खुश होता बाबा त्या दिवशी. म्हटलं बाबा तुम्ही इथला खुशी का बघेल, काही रातले लायल बेल होता नाही बाबा. मी का लाल गाड़ी माले आज पाइन फुकटे तुमनं ध्यान में हिरा नका समझ नका. बातों में बात है, समझने वाले की मौत है. लाल गाड़ी माले आज पाइन फुकटे मन वय आज 75 हुई म्हणतो उमजेल आयुष्य वाढी राहे ना, जेवण टाइम बरा ना, आई नुसता तिकीट ना करता कुछ वेळ ना. आमच्या अण्णा सांगे कोई किसमें गम कोई किसमें गम, जिसकी लग गई लगन उसमें गम. काही लोकांना काय कोण कुण्यामध्ये काय आनंद मानेल काय सांगताय. आनंद महाराज म्हणतात अरे 75 तर 100 जर जगलात तर ज्ञानोबरांची होवी. चौथियाचे ठाई आता काही करण्याची नाही हो, काही करण्याची नाही, काही करण्याची नाही आता, काही करण्याची नाही आता, काही करण्याची नाही. हा महाराज म्हणतात आता काहीच करायचं नाहीये. काय जेव्हा असे काढ दुरी टेला तब तू हरी गुण वाहिला. अरे देवा एकच काम कर, एक दिवस निरोप पाठव आणि आनंदाने माझा देह ठेवील आणि मरेपर्यंत तुझे भजन करीन. याला म्हणतात मानवी जीवन कळणं. तोपर्यंत जन्म कळाला. महाराज म्हणतात 4 प्रहर मध्ये मानवी जीवन जात आहे. पण मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कबीरांचं एक वाक्य सांगतो ऐका तुम्हाला. जिंदगी में आया बंदे अल्लाह नाम का सौदा है, एक दिन आना एक दिन जाना, एक दिन आना एक दिन जाना, 2 दिन का बाजार है कबीरा, 2 दिन का बाजार है. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, अगाधी हाचा गावालिया, जन्म मृत्यूचा सोडिया, ना म्हणून धनंजयाजी परी. महाराज सांगतात अरे जन्म मृत्यू या मानवी शरीरामध्ये आहे, याला जन्म मरण आहे. पण तुकोबराय सांगतात जन्म मरण आहे तरी मला मोक्ष नको का. महाराज म्हणतात का नको, मला तू पाहिजे. कोण पाहिजे, तू पाहिजे. याच्या काळचा विडला देवाचं चिंतन करा. कारण आमचं अण्णांचं एक वाक्य होतं, जन्मभर परमार्थ करतात पण मरण टाइमले संसार छातडावर कधी पडत हाय दुःख आहे. बरोबर आहे का नाही, मरण टाइमले बरोबर आहे का. दल्ला कर्मा पडना म्हणे आणि नुसती आशा करे म्हणे. असं फिराय पोरेसने आता नाही बितळ पाठ टाक लपाडी. मग काही म्हणे खाट उलटी घ्या आता ना पितळा, मग आता नाही पाठ टाक. काही म्हणे मांग बटाकरला का ना मांडव. बाकी म्हणे एक काम करा मोठी म्हणे एक काम करू म्हणे काय दल्लाले आपण 40 गाव लई जाऊ म्हणे. मग बाकी ना म्हणे पैसा गिर्याम मोठा कोण दल्लाल इंजेक्शन दिलं येऊ म्हणे. का 2 शब्द बोल ना वावरे लेवाय ना का दल्लानी ठेले पण बोलाय राय नाही. काय ठेले आणि त्यांना करता तांगडू त्याला नाव पडा. आमना झाला काही तेल नव्हतं बरं. 1.5 लाख रुपये होता लोकेश त्या विकरची दिनाने. 7 लाख रुपये लोकेश 1 तास मग गोया करा. वाव. आणि 1 रुपये वाजाड आणि कोणा मी बरं
2 लाखाची सुगडी गावाच्या मुलीने केली आणि 5 लाख रुपये अन्नदान लोकांनी केलं. रोज 2-2.5 हजार लोक जेवण करायचे. 14 दिवस पंक्ती चालल्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, विभूती, राहिल्या जगते जगामाजी, राहिल्या जगते जगामाजी. मुद्दा असा, मला 3 दिवस उमरल्या. किती दिवस? 3 दिवस पर्यंत इतकं भयान झालं. स्वतःचं घर पडलं भाड्याचं घरात. विठाला विठ्ठल 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 महाराज म्हणतात खरे साधू इच्छा मरणे असतात. इच्छा मरण करतात. मला सांगायचे, मी जन्मभर लोकांच्या घरी पैसे वाजवले, माझ्याकडे लग्न बी झालं नाही. उमा सकाळी आले, आईला विचारता आला का, आणि आशीर्वाद होता त्यांचा. एका शासनाचा निधी घेतला नाही मी, कोणाचकडनं काही घेतलं नाही, पण त्यांच्या आशीर्वादाने 12 महिन्यामध्ये लोकांनी 40 लाखाचं काम मला बांधून दिलं. किती? 40 लाख रुपये. कुठे मागायला बी गेलो नाही, सांगायला बी गेलो तरी किती काम केलं संस्थेत? 40 लाखाचं. त्यांचे आशीर्वाद, त्यांनी केलेलं परमार्थाचं कार्य, कोणीही 1 रुपया वाजवला नाही. पण एवढा समाज आला की समाजाने त्यांचं देणं फेडलं बुवा. त्याचा अर्थ मी सांगायचो त्यांना की तुम्ही जन्मभर त्यांच्याकडे पैसे वाजवले, पण मरताना समाजाने तुमचे उपकार फेडलेत बुवा. हा त्यांचा मत. माऊली सांगायचे अभ्यास कमी होता त्यांचा, पण कमी अभ्यास असलेला माणूस जरी नितांत देवावर श्रद्धा, गुरूंवर श्रद्धा, 3 देवपूजा करायच्या, करमुळला कीर्तन असेल आणि सकाळी जरी मोरदडला यायचं असेल तरी करमुळ होऊन घरी जायचं, घरून देवपूजा करायची, 3 देवपूजा करून 12 वाजेचे जेवण करून गाडी पकडायची आणि पुन्हा मोरदडला कीर्तनाला यायचे. जन्मभर नाही ठरलं. वारी 1956 पासून तर आज तागायत, आणि ही वारी टळणार होती तर पंढरपूरला अधिक मासामध्ये मला नेलं आणि 3 दिवसात देह ठेवला. गेले नामदेव पायरीचे चंद्रभागेला स्नान आणि आपला देह ठेवला. त्याला म्हणतात का याचे कारण महाराज म्हणतात, जे जे इच्छा करू ते पूर्वी कल्प करू. काही लोक इच्छा मरणे असतात. महाराज म्हणतात तया इच्छा गती ह्याची सुख आगडे. माझी इच्छा आहे, की माझी शेवटची इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण कर देवा. तुम्हाची शेवटची इच्छा सांगतो तुम्हाला. एक सांगतो तुम्हाला, या सप्त्याभागी लोकांनी ज्यांनी ज्यांनी पैसा दिला असेल, ज्यांनी ज्यांनी रक्त जाडून कमवलेला पैसा या मंदिराकरता, या कामाकरता दिला असेल, एकच सांगतो, तुमची शेवटची इच्छा करमुळच्या विठोबाच्या मंदिराकरता, सप्ताकरता पैसा दिला, राम मनानं आपला देह ठेवा, झाला संसार परिपूर्ण. नाही या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून एक सांगतो तुम्हाला, तया इच्छा गती, माझी इच्छा आहे, ह्याची सुख आगळे. कोणचं? या वैष्णवांचे घरी. वैष्णवांकडे काय आहे? महाराज म्हणतात वैष्णवाकडे, हो, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जनी चहुवेदी, ऐसे कोणी सांगा ग्रंथाचे वाचक. महाराज म्हणतात अरे ते देव बनून जातात. त्याचा अर्थ असा आहे, म्हणून समाज त्यांचा पाया पडतो, समाज त्यांचा अंगीकार करतो, समाज त्यांना देव मानतो, असा त्याचा अर्थ आहे. का? की समाजामध्ये केलेलं काम तो माणूस देव बनून जातो. महाराज म्हणतात वैष्णवांकडे काय? या वैष्णवांचे घरी,
वैष्णवांकडे काय आहे? वैष्णवांवर लोक एवढं प्रेम का करतात? वैष्णवांना लोक रांगोळ्या का टाकतात? वैष्णवांना लोक जेवणाला पैसा दक्षिणा का लावतात? वैष्णवांचा लोक पाया का पडतात? त्याचं कारण असं आहे, जन्मभर आमचे बाबा सांगायचे, अरे पवित्र तुळशीची माळ घातली, पांढरा कपडा गळ्यामध्ये घातला, डोक्याला फेटा बांधला, डोक्यात पवित्र टोपी घातली आहे, आणि एक सांगतो तुम्हाला, माळकरी सामान्य नाहीये. व्रत वैकल्य करणारा, साधना करणारा माणूस सामान्य नाहीये दादा. माळा घालणं लोकांना सोपं वाटतं, कीर्तन करणं लोकांना सोपं वाटतंय. अरे जन्मभर समाजाची सून बनून शेवट मरणं, याला म्हणतात खरा परमार्थ. मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य होतं, माणसाने भरभटलेले पाय पुसून टाकायचे आणि मग समाजाला पाय पडू द्यायचा आहे. जन्मभर हे माणसं रेषेमध्ये जगतात, समाजाचं म्हणतात, समाज काय म्हणीन, समाजाची सून बनून राहतात. वाईट बोलू नये, वाईट बोलत नाही. जर आपण वाईट बोललो तर समोरच्या माणसावर परिणाम होईल, बरोबर आहे का? पण वाचा सिद्धी सुद्धा लक्षणं पवित्र पाय पडतात. समाज जन्मभर मरेपर्यंत मुखातून शिवीगाळ होत नाही, जन्मभर वाईट पाहत नाही. याचं कारण कसं आहे? साधना, व्रत वैकल्य करणं आणि मग मरण. त्याचा अर्थ असा. इतकं सोपं आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं वा 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 वा. अरे दादा, तुम्हाला सांगतो, अरे या जगामध्ये आणि आमच्या बाबांचं एक वाक्य होतं, खरा माळकरी चुकतच नाही. खरा माळकरी चुकत नाही. मग चुकावस कोण आपला मागे बैजबरीला गुजायला बरोबर आहे का नाही? खरा माळकरी ओरिजिनल त्याचं व्रत वैकल्य साधना. महाराज म्हणतात, या वैष्णवांकडे, वैष्णवांचे घरी प्रेम. प्रेम बऱ्याच लोकांना अजून प्रेम कळालं नाही. प्रेम शब्द लोकांनी पांचट करून टाकला बाबा. प्रेम शब्द काय करून टाकला? पांचट करून टाकला. प्रेम 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 तुला डिओ उडी घ्या का? प्रेम म्हणजे काय? प्रेम देवाचे देणे, देहभाव हरपणे, देहभाव हरपणे. प्रेम देवाचे देणे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. विष का प्याला राणाजीने बेजा, पिवत पिवत मिरा शिरे प्रेम सुख देई. महाराज म्हणतात, तो प्रेम करतो, न सांगता प्रेम करतो. लोक म्हणतात, महाराज सहवार्या विघ्यात उकल पडणानी, उकल पडावणी काबत तुम्हाला जो राहिले अवगुण शिल्लक आहे तुमच्यामध्ये अजून. म्हणून एक सांगतो तुम्हाला, प्रेम, प्रेम शब्द देवाच्या डोक्यावरचा आहे. प्रेम होतं म्हणून भगवान राम प्रभू, भगवान वसुदेव देवकीच्या पोटी बंदी शाळेमध्ये जन्माला आले. प्रेम होतं म्हणून संत महात्म्यांकडे देव काम करण्याकरता गेला. प्रेम होतं म्हणूनच. प्रेम काय महाराज? प्रेम कसं आहे महाराज? बंधनातून बांधलेलं प्रेम आहे. महाराज म्हणतात, ते बंधनातून बांधलेलं प्रेम देवाचा अंगीकार केला. महाराज म्हणतो, कुठे? या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. अरे प्रेम आणि सुख सुद्धा त्यांच्याकडे इच्छा करतंय की तो प्रेमापेक्षा अलीकडे आगळं वेगळं प्रेम आहे. म्हणून प्रेम सुद्धा पळत पळत येतोय, आम्हाला तुमच्या घरात राहू द्या. वैष्णव काय सांगतोय? प्रेम, तुमचं प्रेम आमच्याकडे ओतपूर भरलेलं आहे, तुम्ही दरवाजात उभे राहा. इच्छा करताय तुम्ही, यांचा नंबर सरू द्या, मग तुम्ही पुढे सरा. प्रेम सुख इच्छा करी. का बा इच्छा करी? रिद्धी सिद्धी द्वारी. रिद्धी आणि सिद्धी त्यांच्या दारासमोर आहे. बऱ्याच बाया सांगतात, बुवा तुलकनी रिद्धी सिद्धी लई नाही, आमनागर बंडवाडा आहे, बंडवाडानी तुम्ही तोंडे बंद करा, रिद्धी सिद्धी तीन तिन्ही. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? आपल्यावर आहे नाव रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी काय करी? रिद्धी सिद्धी काय करी? रिद्धी सिद्धी तुम्हाला सांगतो, एक प्रमाण सांगतो ऐका. एक प्रमाण असं आहे, एखाद्या माणसाकडे पाप जर ओतपूर घरलं तर खरं सुख मागच्या दारात निघून जात. पापाने जर पुढच्या दारातून प्रवेश केला तर पुण्य मागच्या दारात निघून जात. म्हणून शास्त्र असं म्हणते, जयाची ये घरी शांती पूर्ण पोडी, जेवणार गाडा आत्मा राम, जेवणार गाडा आत्मा राम. जयाची ये घरी शांती पुरणपोळी. अरे शांतीची पुरणपोळी करा आणि ब्रह्मरसाचा जरी भाकर खाल्लं
तरी सुद्धा आमरस खाल्ला, पुरणपोळी खाल्ला, एवढं सुख आपल्या घरामध्ये आणलं पाहिजे, याला म्हणतात रिद्धी सिद्धी. याला काय म्हणतात? रिद्धी आणि सिद्धी. म्हणून एक तुम्हाला सांगतो, वैष्णवांकडे का जाते? महाराज म्हणतात तिथं नांदतं ना म्हणून जातात. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून त्रिष्टती. त्यांच्या दारासमोर रिद्धी सिद्धी उभी राहते. म्हणून महाराज सांगतात एक काम करा, या वैष्णवांचे घरी. कुठं मिळेल तो माल? वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी, तुरतुरा वस्तुशी, वैष्णवांचा माल करा. हा खरा माल आहे, या वैष्णवांकडे. वैष्णवांकडे आल्यानंतर एक काम करू, काय करायचंय? ढोबार घुमाई गोपार कुमार महाराजांना सांगितलं की तुम्ही वैकुंठ घ्या. काय घ्या? आता बराच अमरधामवर वैकुंठ धाम टाकेल रा, म्हणजे ते टाकणारच ना, डिओ उडी घ्यात असं म्हणा म्हणणं आहे. काय म्हणतात? वैकुंठ धाम. बडाले वैकुंठ भेटी, वैकुंठ इतकं सोपं आहे का रे? आणि बरेचसे लोक मला वैकुंठाला जायचंय हे डोक्यातून काढून टाका. वैकुंठ कोणाला सोपं आहे? वैष्णवाला सोपं आहे. कोणाला सोपं आहे? पण वैकुंठाचे लक्षण असे आहेत, वैकुंठामा बोलणं चालत नाही. काय चालत नाही? असं बोलणं चालत का तडे? तुम्हाला कांबळ्या बरोबर आहे का? पाणी पडणार का? असं काहीच नाही चालत तडे. आणि वैकुंठामा असं काही असं शेरमेट कांग्रेचा बंगला बिंगला असं काही नाही. तर महाराज तुम्ही घरून सांगताय का? प्रमाण बी सांग. वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठ जुनाट कोपट झोपडी, वैकुंठ जुनाट कोपट झोपडी, नको वाडाडी घालू आम्हा. वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. इथं मौन राहावं लागतं वैकुंठाला. वैकुंठ जुनाट कोपट झोपडी, नको दाडू हरी, वैकुंठासी आम्हा. त्या वैकुंठाला जाऊन काय करायचंय? तिथं मौन राहावं लागतंय. वास दे पंढरी सर्व काळ. मृत्यू लोकातलं भूवैकुंठ म्हणतात, त्याला म्हणतात पंढरपूर. मायर संतांचे स्वामी नाम या केशवाचे, ओ स्वामी नाम या केशवाचे. सर्व संतांचं माहेर आहे भूवैकुंठ, त्याला म्हणतात पंढरपूर. म्हणून महाराज म्हणतात आलो निजाच्या माहेरा,
भेटी रखुमाईच्या वरा निज स्वरूपाला प्राप्त व्हा त्या पंढरपूरला स्वस्वरूप कळेल. महाराज म्हणतात एक काम करायचंय, ते वैकुंठ नको आम्हाला. का? त्या वैकुंठाला माहिती का तुम्हाला? वैकुंठ जुनाट आहे, तिथं मौन राहावं लागतं, तिथं काय असं बोलणं चालत नाही, बरोबर आहे का नाही? हा, महाराज म्हणतात एक काम करा, वैकुंठ नको. का नको? वैकुंठ जुनाट आहे, कोपट आहे. महाराज सांगतात एक नको वैकुंठीचा वास, तिथला वास नको. तया सुखा असे नाश, त्या सुखाचा विनाश होतो. मग काय पाहिजे? अद्भुत हा रस कथा काडी नामाचा. हा नामाचा रस असा आहे, हा नामचिंतनाचा रस असा आहे की हा रस मुखातून जातच नाही, बरोबर आहे की नाही? हा, एक तुम्हाला सांगतो, जीवे लाड घोटे न रसना तैसे जाना ब्रह्मज्ञाना. जोपर्यंत अन्न या लाडमध्ये मिश्रण होत नाही तोपर्यंत चव कळत नाही बाबा, बरोबर आहे का? काय म्हणतात? या लाडीमध्ये जोपर्यंत अन्न मिश्रित होत नाही तोपर्यंत चव कळत नाही. ब्रह्मरसाचं पारणं जोपर्यंत ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत खरा देव बी कळत नाही, असं आहे त्याचा अर्थ असा. म्हणून महाराज सांगतात नको. का? अद्भुत हा रस कथा काडी नामाचा, नामचिंतनाचा रस आहे. पुनश्च महाराजांनी सांगितलं मग काय करायचंय? तुझं चिंतन करू. हो, मग देवा तुझं चिंतन तुला करता येणार नाही, तेन करता ओरे विन धावने ते विटंबुगा. काय काय? हा, कने विन सोपटे कंसे लागली घनदाटे. काय करावे ते गोमटे ओसनगर. कंस बारदारे दाणे नाहीत, कंसाला किंमत नाही. गाव सुंदर आहे, माणसं नाहीत, गावाला किंमत नाही, बरोबर आहे ना? कंस बारदार आहेत, कंसाला दाणे नाहीत, कंसाला किंमत नाही. गाव सुंदर आहे, गावात माणसं नाही, गावाला किंमत नाही. कीर्तनकार भारी आहे, ऐकणार नाही, जपाडा. आहे का किंमत? म्हणून महाराज सांगतात अरे भगवान सांगतो तू तर खरा आहे पण मागला शेतका, भक्त भक्त. हा, म्हणून प्रमाण सांगितलं. तिन्ही त्रिभुवनी मजा नाही कोणी, मने नाम यासी चक्रपाणी. मने नाम यासी चक्रपाणी, पतित पावन मी तू आहे खरा. तुमच्यानी परा दिसतो मी, तुमच्यानी परा दिसतो मी. आषाढी कार्तिकेला जोपर्यंत टाळ नाही हो, आनंद केव्हा? तेव्हाच. नवरदेवनी मजा कवे राहत मला सांगा. कुठ संमत मारतीवर चेडी जा आणि मग 15 दिन मध्ये बेटा का हो जाऊ द्या हो. कळलं का तुम्हाला? म्हणून महाराज सांगतात ओरे विन धावने ते विटंबुगा. नवरदेवाची किंमत कवपर्यंत वराडी आहेत तोपर्यंत, देवाला किंमत कवपर्यंत जोपर्यंत वैष्णव आहेत तोपर्यंत. म्हणून तुमच्याने बरा दिस तुम्ही. महाराज म्हणतात भक्त आहेत तोपर्यंत देवाला किंमत आहे. म्हणून तुला सांगतो तुझ नामाचा महिमा, तुझन कडे मेघ श्यामा. हे देवा तुझं चिंतन करण्याकरता आम्ही जन्माला आलोय, बरोबर आहे का नाही? ते दृष्टांत द्यायचे. रामदास बाबा वरसाडीकर, हनुमंतरायने काय केलं? उचलला दगड. सर्वांचा पाठ आहे तुमचा, आमच्या अण्णा सांगायचे गोड. उचलला दगड, सर्व नड नीड आणि दोघांचा हातून दगड तरायची. का तरायची तो कथा पाक सांगायची आणि वेळ नाही. चला, राम टाकायचे आणि दगड टाकायचे, पाण्यावर दगड तगरायचा. सर्व वानर लोक दगड घेऊन जायचे. नड आणि नीडने राम घ्यायचा, तो दगड उचलायचा आणि पाण्यात टाकायचा. मग त्यांच्या हातून दगड तरायला लागत. रावणाला बातमी काढली. रावण महाराज म्हणे काय 2च वानरीतला भयाने समुद्रावर पूल बनायना. म्हणे कस काय? इस्टिमेट काढेल नाही, सिमेंट ना पत्ता नाही, बरोबर आहे का? म्हणे मग अरे दगडाला दगड, दगडाला दगड. म्हणे काय? ताईन पूल बनत राय ना. म्हणे कसा करतात? त्या आता घुसणार आपलं काम आपडणं. रावण म्हणे हा, म्हणे हा, म्हणे हो बापरे, सर्व भागो भागो. म्हणे का बं? पक्ष बदलावा का बं? थोडासा रावद्यान बटा घुसा. म्हणे का बं? पैसा लागाय हो, बरोबर आहे का? म्हणे मग भागो भागो. म्हणे गुवाहाटी. म्हणे नाही. म्हणे मग एक काम करा. म्हणे काय? रावणाने सांगितलं इकडे या. काय पळत चालले तुम्ही? अरे त्यांचे 2 माणसं आहेत, त्यांच्या हातून दगड तरतायत, आम्ही काय करायचं? सुंदरशे राव मग कंट्रोल बी भेटावणे आणले. म्हणे मग आम्ही चाललो आता. ते म्हणे थांबा. म्हणे काय? त्यांच्या हातून दगड तरतात, माझ्या बी हातून दगड तरतात. असं कोण सांगे? रावण. आज सांगत बरं तो काय माफ करी, मी बी सोसाट्या माफ करतो निवाडी तिला या. बरं 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 थांबा थांबा. मग काय केलं? रावणाने उचलला दगड आणि चिंतन केलं, पाण्यावर टाकला.
टाकता बरोबर तो दगड तरंगल्याबरोबर मंडोदरी आली. मंडोदरी म्हणे बापरे, आपला घरना बांधार होते दगड तरवली, पण तरणा कसा आहे की माहिती ना. म्हणजे बाईले माहीत राहत, बाजार करा मान्य, पैसा होतात नाही, याजना काढा, बाई मला माहिती, बाईला माहित राहते. अरे का नाही, बातों में बात आहे, समजणे वाले. मग काय करायचं बा, काय सांगितलं दगड, विचारलं मंडोदरी म्हणे खोटा आहे तुमचा. रावण म्हणे आटे नको घालून दांगडू. म्हणे का लोक काय म्हणतील, घरनाच मेंबर फुटक्यात बाकी नाही काय करू, बरोबर का बा. मग काय इकडे मंडोदरी म्हणे तुमच्या हातून दगड तरंगणानेच मला माहिती आहे. म्हणे माझी माहिती आहे, मला हातून तरंग, मग तरंगला कसा लवकर सांगा. तू म्हणे इथं बोलू नको मधीचा. म्हणे कसा दगड तगडा. त्या रावणाने सांगितलं, मी त्या दगडाला सांगितलं तुला रामाची शपथी तुला तरावं लागेल, तेव्हा तरला येतो. म्हणे काय आई जे माहीत पडणं ते लोक आपला बाजून रावाने ज्यामध्ये पडावं त्या विंग गेले, बरोबर आहे का. म्हणे मग दगड नळ नीड ज्या म्हणतो भगवान गेले तिथं. रामाने पाहिलं यांच्या हातून दगड तरताय, उचलला दगड, रामाने त्याचं नाव टाकलं राम आणि टाकल्याबरोबर तो बुडाला. राम म्हणे बुडी घ्या. राम म्हणे काना मात्रा राहायची आहे, नवीन टाकी देखू आणि बाकी नवीन चांगला अक्षर माकडा राम टाकतात बुडना. एक बोटाशी राज बाबा, पटपटीवर पडेल लागणं कितलं आहे नाही दगत, माल कोण देख का आहे देख लागेल ना गेलं याद राहत कोणी देख का. तसं भगवान म्हणे टाकात ते खरी त्या ते घ्यात बुडी, पण कोण देख का. भगवानने मागे दे का ते हनुमान. मारुती म्हणे कवयस ना म्हणे पहिला दगड बाणाय मी आली. म्हणे हा म्हणे काय रे मारुती म्हणे काय अहो दांगडो काबू राह ना. म्हणजे तू न जे तू वर चालतात आमनं काय काम आहे बाबा. महाराज सांग तुझ्या नामाचं, तुझिया नामाचा महिमा, तुझिया नामाचा महिमा, नामाचा महिमा, नामाचा महिमा. तुझनकडे कडे मेघ श्यामा, तुझन कडे मेघ श्यामा, श्यामा, तुका म्हणे आमा, तुका म्हणे आमा. जन्म गोडया साठे, जन्म गोडया साठे, ओ जन्म गोडया साठे, या वैष्णवांचे गदी प्रेम सुख इच्छा करी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, ओ जन्म गोड यासाठी. या या वैष्णवाचे घरी, या या वैष्णवाचे घरी. कर जोड
कर जोडा